फ्लुइड ॲट रेस्ट. तर फिजिक्सली एक शाखा आहे, त्या शाखेमध्ये आपण कशाचा अभ्यास करतोय, रेस्ट पोझिशनमध्ये असणाऱ्या फ्लुइडचा अभ्यास करतोय. ओके, त्याला आपण हायड्रोस्टॅटिक असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रेशर म्हणजे काय. ओके, तर प्रेशर कशाला म्हणतो, आपल्याकडे प्रेशरचा फॉर्म्युला आपण आता 9वी पासून शिकत आलेला आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, किंवा फोर्स इज इक्वल टू काय, प्रेशर इंटू एरिया. तर तो फॉर्म्युला काय आहे बघा. अ फ्लुइड ॲट रेस्ट एक्झर्ट अ फोर्स ऑन द सरफेस ऑफ अ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही एक पाण्याचा ग्लास भरून ठेवला असा, बरोबर, आणि ह्याच्यामध्ये काय भरले आपण, पाणी भरले. ह्या पाण्याचं जे काय वजन आहे, ह्या पाण्यापासून जो काय फोर्स तयार झाला आहे, वेट तयार झालेला आहे, तरी वेट कुठं कुठं पडणार आहे सगळं वेट, तर एवढ्या जागेवरती सगळं वेट असणार आहे. म्हणजे एवढा एरिया, हे तर लक्षात, एवढ्या एरियावरती काय असणार आहे, सगळं वेट असणार आहे. वेट म्हणजे फोर्सच थोडक्यात, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी जे वेट दिसते तुम्हाला, तर ती एवढे एरियावरती पडले. त्या जी काय ग्लास आहे, ते ग्लासचा सरफेस जो आहे जमिनीवरती टेकलेला, तेवढा त्याचा एरिया असणार प्रेशर देण्याचा. हे लक्षात घ्या. तुम्ही पोहायला गेल्यानंतर, विहिरीमध्ये पोहायला गेला, तुम्ही ज्या वेळेला उडी मारता पाण्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर तुमचं पाय ज्या वेळेला पाण्यामध्ये टाकतात, तेवढंच पाणी खाली सरकतं, किंवा तेवढंच तुमचा आकार काय होतो, आतमध्ये पाण्यामध्ये तुम्ही घुसता. बाकीचं पाण्याला काय होत नाही. म्हणजे प्रेशर तेवढ्याच पाण्यावरती पडणार आहे. पाण्यामध्ये दगड टाकला, म्हणजे असं पाणी आहे, तर दगड टाकलाय, समजा दगड टाकला तर एवढ्याच जागेवरून दगड खाली जाणार आहे, कारण तेवढ्याच जागेवरती प्रेशर पडणार आहे, बाकी दुसरीकडे काय होणार नाही. तसंच आहे इथं. मग इथं अ फ्लुइड ॲट रेस्ट एक्झर्ट फोर्स ऑन द सरफेस ऑफ अ कॉन्टॅक्ट. जेवढा कॉन्टॅक्टमध्ये येईल त्याच्यावर फोर्स पडणार आहे. The surface may be all or the bottom of the open container of the fluid. Surface may be all or the bottom of open container of the fluid. म्हणजे काय सरफेस असेल तो कंटेनरचा, किंवा ऑल असेल त्याची आवरण, त्याची भिंत. The normal force F exerted by the fluid at rest per unit surface area. Definition बघा. Normal force exerted by fluid at rest per unit surface area. Per unit surface area of a contact is called pressure of a fluid. कळलं. प्रेशर ऑफ फ्लुइडची डेफिनेशन काय तयार झाली, P इज इक्वल टू काय, फोर्स पर युनिट एरिया. पर साठी ही डेशी लक्षात ठेवायचं, रेषे छेदस्थानची. तर नॉर्मल प्रेशर जो आहे तो कसा तयार होतो, इज इक्वल टू काय, फोर्स पर युनिट एरिया, म्हणजेच काय, प्रेशर. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता. ओके, दिले तुम्हाला इथं, फोर्स ऑन द व्हर्टिकल सरफेस shown in the fluid existing normal force on the horizontal surface. तुम्ही फोर्स अप्लाय केलेला दिसतोय तुम्हाला, फ्लुइड एक्झॅक्ट फोर्स ऑन द व्हर्टिकल सरफेस. इथं हॉरिझॉन्टल व्हर्टिकलचा कन्सेप्ट बघा. फ्लुइड एक्झर्ट फोर्स व्हर्टिकल, काय म्हणलं इथं, काय म्हणलेलं आहे, फ्लुइड एक्झर्ट फोर्स फ्लुइड एक्झर्ट फोर्स ऑन व्हर्टिकल सरफेस. तर व्हर्टिकल सरफेसवरती काय झालं, आपण फोर्स एक्झर्ट केलेला आहे, बरोबर. त्यानंतर पुढे
फ्लुइड एक्झर्ट फोर्स ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस. काय केलंय? फ्लुइड एक्झर्ट फोर्स ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. तर हॉरिझॉन्टल सरफेसवरती आपण सुद्धा वरून काय केला? फोर्स एक्झर्ट केलेला हॉरिझॉन्टल आहे. असं. हा कसा आहे? व्हर्टिकल म्हणजे उभा. ओके. ते दोन पद्धतीमध्ये तुम्हाला फोर्स अप्लाय करता येतो. हे लक्षात ठेवा. तुम्ही थोडासा एक प्रयोग करून बघा. पाणी आहे. पाण्यामध्ये काय करायचं? समजा तुमचं असं एवढ्या जागेवरती पाणी आहे. असं तुम्ही जर उभी सुई टाकली, छोटीशी सुई टाकली, अशी उभी टाकली की सुई डायरेक्ट खाली जाईल लगेच. पण ती सुई जर आडवी टाकली तर खूप सावकाश सुई खाली जाणार आहे. लक्षात घ्या. कारण एरिया वाढला. तसंच इथंच तुम्हाला समजून घ्यायचं. एरिया वाढला त्यामुळे सुई जायला खाली वेळ लागणार आहे. आता पुढं बघा. इथं काय दिलं तुम्हाला? फ्लुइड एक्झर्ट फोर्स ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. याच्या खाली बघा, महत्वाचं आहे. दस काय दिलं इथं? Thus an object having small weight can exert high pressure if it is weight act on the small surface area. तुम्हाला त्या ठिकाणी प्रेशर जास्त क्रिएट करायचं असेल, तुम्ही मग कधी बघू शकता, तुम्हाला भिंतीत खिळा वगैरे मारण्यासाठी खेळ असं टोक असतं बघा. असा खेळ असतो नेहमी. असा खेळ असतो नेहमी, कारण याला टोक दिलेला असतो खाली, जेणेकरून प्रेशर जास्त अप्लाय व्हायला पाहिजे. असं असतं. इथं टोक, ह्याचा एरिया कमी झाला ना इथं, त्यामुळे तो भिंतीमध्ये खेळा लगेच प्रेशर जास्त अप्लाय होतो. पण टोकदार खेळे असतात भिंतीमध्ये मारता येईल. जर याला टोक नसेल, असा जर खेळ असेल तर तो भिंतीमध्ये सुद्धा बसत नाही. बघा, चौकोनी असेल तर समजा असा खेळ आहे, हा भिंतीमध्ये बसत नाही खेळा, कारण या ठिकाणी एरिया वाढला. बरोबर. असा टोक असेल तर तो भिंतीमध्ये जातो. म्हणून त्यांनी काय म्हणले? स्मॉल सरफेस एरिया पाहिजे, मग प्रेशर जास्त क्रिएट होतो. For example, a force of 10 Newton acting on a 1 centimeter square result in the pressure of 10 raised to 5 Newton per meter square. On the other hand, the same force of the 10 Newton will acting on the 1 meter square exert pressure only 10 Newton meter square. असं का? तर एरियाचा फरक पडतोय. लक्षात घ्या. काय होतोय? तुम्ही जर पहिल्यांदा काय केलं बघा, 10 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट केला. 10 न्यूटन एवढा कशावरती ऍक्ट केलाय? तर 1 सेंटीमीटर एवढ्या जागेवरती फोर्स अपॉन एरिया एवढा. त्या ठिकाणी प्रेशर किती तयार होईल? तर 10 raised to 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा प्रेशर त्या ठिकाणी तयार होतो. या उलट तुम्ही काय केलं? 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. किती जागेवरती? 1 मीटर स्क्वेअर वरती. काय केलं? 1 मीटर स्क्वेअर. इथे मीटर स्क्वेअर आहे. तुम्हाला इथं 1 मीटर स्क्वेअर म्हणजे काय? मीटर स्क्वेअर म्हणजे तुम्हाला डबल घ्यावं लागेल. पहिल्यांदा त्याचं सेमीमध्ये रूपांतर करा. 100 सेमी म्हणजे 1 मीटर, परत 100 सेमी. असं येतं लक्षात? असं होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगायचा हेतू काय बघा. हे एक्झाम्पल सोडवून तुम्हाला कशा प्रकारे तयार करायचं बघा. एक्झाम्पल तुमच्याकडे फॉर्म्युला आहे कुठला? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ह्याच्यावर तुम्ही प्रेशर काढणार, कारण तुम्हाला इथं फोर्स दिला न्यूटनमध्ये दिला आहे, ॲक्ट ऑन 1 सेंटीमीटर स्क्वेअर. तर फोर्स तुम्ही न्यूटनमध्ये लिहिणार आहे, 10 दिला. आणि तुमचा जो काही एरिया आहे तो कशामध्ये लिहिणार आहे तुम्ही आता? खाली सेमीमध्ये दिले. तुम्हाला ते कन्वर्जन करून कशामध्ये घ्यावं लागेल? मीटरमध्ये घ्यावं लागेल. ओके. कन्वर्जन करून मीटरमध्ये घ्याई. 1 सेमी स्क्वेअर आहे. तर त्याचं कसं होईल बघा? 1 सेमी स्क्वेअर म्हणल्यावर पहिल्याचं काय होईल? 1/100. 100 सेंटीमीटरमध्ये 1 मीटर असतं, गुणुले 1/100, कारण सेंटीमीटर स्क्वेअर आहे. असं होईल. म्हणजे हे कसं येईल बघा? 10/1/100 म्हणजे 10चा दुसरा, आणि इथं पण 10चा दुसरा, पण वजा वजा येईल वर आल्यानंतर.
म्हणजे खाली काय आलं तर 10/10⁻⁻⁴ आलं. परत हे 10⁻⁴ वर गेलं म्हणजे 10 × 10⁻⁴ आलं म्हणजे 10⁵ आलं. आलं लक्षात? असं कॅल्क्युलेशन येतं ते. कारण का तुम्हाला त्याचं कन्वर्जन फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशन करताना मीटरमध्ये सगळं कॅल्क्युलेशन असतं. तिथं आपल्याला एरिया कशामध्ये दिलता? सेंटीमीटरमध्ये. आणि सेंटीमीटरचा स्क्वेअर असल्या कारणामुळं आपण काय करणार आहे बघा, हे तर नीट लक्ष द्या. परत एकदा सांगतो मी तुम्हाला, हे ज्याला न्यूमेरिकल सोडवायचं त्याला लक्ष द्यावं लागेल. हे कसं सोडवलं तुम्हाला सांगतो बघा. तुम्हाला फोर्स एवढा दिला आहे, एरिया एवढा दिला, तुम्हाला प्रेशर विचारलं आहे, तर फॉर्म्युला काय? प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया, बरोबर. परत दुसऱ्या स्टेपला फोर्स किती दिला आहे? 10 न्यूटन. एरिया किती दिला आहे? 1 सेमीचा स्क्वेअर दिला आहे. आपल्या सेमीचं आपल्याला रूपांतर मीटरमध्ये करायचं. बघा 10 न्यूटन डिवाइडेड बाय, आता 1 सेमीचा स्क्वेअरचा अर्थ काय असतो? 1 सेमी गुणुले 1 सेमी, बरोबर. 1 सेमी स्क्वेअर म्हणजे काय? 1 सेमी स्क्वेअर म्हणजे काय? 1 सेमी इंटू 1 सेमी म्हणजे 1 सेमी स्क्वेअर. बघा 10 न्यूटन झालं का? आता बघा ह्याच्या खाली 1 सेंटीमीटर म्हणजे काय? कसं मानणार? 1 सेंटीमीटर तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. तुम्ही काय करणार? 1 सेंटीमीटर म्हणजे काय असतं? 1 सेंटीमीटर म्हणजे 1/100 मीटर, बरोबर. गुणिले इथं 1 सेंटीमीटर म्हणजे काय असतं? 1/100 मीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. आता हे कन्वर्जन कसं तुम्ही लक्षात ठेवा. हे कन्वर्जन आता ही 100 इथं खाली दिसते, ते 100 खाली दिसते. डायरेक्ट उलटून गेलं तर हे 100 वर येईल, ते 100 वर येईल. मग इथली 2 शून्य कुठे गेलं रे? बघा इथलं 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य, 4 शून्य आणि इथला 1 शून्य म्हणजे 5 शून्य. त्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला कसं मिळणार आहे बघा, 10/1/10⁴, बरोबर. इथे परत काय होणार? इथं 10/10⁻⁴ असं येणार. आणि 10⁻⁴ वर गेलं की 10⁻⁴ गुणिले 10⁻⁴ होईल म्हणजे 10⁻⁵ येणार, असं होणार. ओके. तर म्हणून 10⁵ न्यूटन येतं मीटर स्क्वेअर त्याचं युनिट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. फोर्स अपॉन न्यूटनचा फॉर्म्युला तिथं वापरायचा, म्हणजे दररोज प्रॅक्टिस केली की येईल ते. मग आता इथं तुम्हाला एवढं तिथं मिळालं, 10⁵ न्यूटन एवढा प्रेशर मिळाला, बरोबर. मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे प्रेशर एवढा मिळाला. ऑन द अदर हँड दुसऱ्या वेळेस 10 न्यूटन फोर्स आहे आणि प्रेशर किती आहे, म्हणजे एरिया किती आहे? 1 मीटर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रेशर किती मिळाला? 10 न्यूटन मिळाला. म्हणजे लक्षात घ्या, तुमचा एरिया वाढला की प्रेशर कमी होते, एरिया कमी असला की प्रेशर वाढतोय, साहजिक गोष्ट. म्हणून 1 न्यूटन वेट इज अबाउट 100 ग्रॅम मास जी इज इक्वल 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं म्हणले. त्याची युनिट वगैरे तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न 100% असणार बघा तुम्हाला. MCQला एक MCQ ह्याच्यावर किती तयार होते बघा. इथं मग SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ऑल्सो 1 न्यूटन मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. डायमेन्शन ऑफ प्रेशरचं डायमेन्शन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. L⁻⁻1 M⁻1 T⁻². प्रेशर इज अ स्केलार क्वांटिटी आहे. IMP बघा इथलं एवढं पॅराग्राफ. अदर कॉमन युनिट मेजरिंग प्रेशर ऑफ गॅस बार अँड टोर, हे लक्षात ठेवा. तरी प्रेशर दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा असं आपण मोजतो, पास्कल सोडून बार आणि टोरमध्ये पण. परत 1 बार म्हणजे किती असतं?
तर 10⁵ न्यूटन मीटर स्क्वेअर एवढं असतं. न्यूटन मीटर (-2) किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं म्हणलं तरी चालतं. 1 हेक्टोपास्कल म्हणजेच 100 पास्कल. ही पण कन्व्हर्जन लक्षात ठेवा, MCQ ला येऊ शकते. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला कन्व्हर्जन. प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. आता तुम्हाला हे शिकायचं आहे. प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. प्रेशर कसा क्रिएट होतो बघा. लिक्विड कॉलम ही थोडीशी संकल्पना जी आहे ती कशी आहे, इमेजनरी टाईपची आहे. कशी आहे, इमेजनरी. म्हणजे इमॅजिनेशन थोडंसं करायचं आहे. समजा आपण या ठिकाणी असं एक चंचुपात्र घेतलेलं आहे. ओके, त्यामध्ये वॉटर आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक सिलेंडर दिसतोय. सिलेंडर सारखा असा आकार दिसतोय, बरोबर. असा काय दिसतोय, एक सिलेंडर दिसतोय, बरोबर. मग काय करायचं बघा. आता मग काय दिलंय समजून घ्या. आता vessels is filled with the liquid. काय म्हणलेलं आहे, vessels is filled with liquid. Let us calculate the pressure exerted by imaginary cylinder. एक भांड घेतलंय, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी लिक्विड ओतलेलं आहे. Let us calculate the pressure exerted by the imaginary cylinder of a cross section area A inside the container. तर या कंटेनरमध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर शब्द वापरला. कसला, इमॅजिनरी, काल्पनिक. समजा असं एक काल्पनिक सिलेंडर आहे असं. तर ह्याच्यामुळं किती प्रेशर या ठिकाणी तयार होईल. एरिया किती आहे क्रॉस सेक्शन, तर एवढा एरिया आहे खाली. ह्याचं वजन असणार आहे काय तसे, बरोबर. थोडक्यात बर्फाचा एक गोळा आहे समजा. काय समजा, असा एक बर्फाचा सिलेंडर आहे समजा, रेड कलरमध्ये. ही एवढ्या एरियावरती तसा खाली पसरलेला आहे, किंवा या एरियावरती तुम्हाला दिसते टेकलेला दिसतो एवढ्यावरती असा. ती जागा किती आहे, तर क्रॉस सेक्शन ए एवढी ती जागा आहे, बरोबर. इनसाइड द कंटेनर, let the density of the fluid be the rho. the fluidची डेन्सिटी किती आहे, तर रो एवढी डेन्सिटी आहे. ओके, and the height of the imaginary cylinder be the h. इमॅजिनरी सिलेंडरची हाईट किती आहे, h आहे. इमॅजिनरी सिलेंडरची हाईट किती आहे, h. and the height of imaginary cylinder with h as shown in the figure. The liquid column exert force F. Liquid column exert force F is equal to mg. F is equal to mg. म्हणजे ह्या लिक्विड कॉलमचं काहीतरी वजन पडेल, काहीतरी फोर्स असा इकडे खाली पडणार आहे या दिशेनं. तर तो फोर्स असेल F is equal to mg, एवढा फोर्स असेल. ओके, चलो पुढं. Which is the weight on the bottom of the cylinder and this is force acting in the downward direction. तर हा फोर्स कसा आहे, खालच्या दिशेने आहे. Therefore the pressure P exerted by the liquid column on the bottom of the cylinder is. Therefore pressure P exerted by the liquid column on the bottom of the cylinder is. P is equal to F upon A. इथे काय फॉर्म्युला आपल्याकडे इथं, फोर्स अपॉन ई, बरोबर. मग फोर्स म्हणजे काय, फोर्स इज इक्वल टू mg टाकली व्हॅल्यू, एरिया. पुढं आपल्याला मास काढायचं, मास. व्हॅल्यू ऑफ द सिलेंडर इंटू डेन्सिटी ऑफ द लिक्विड, तर तुम्हाला मास मिळणार. मासचा फॉर्म्युला काय, व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड, त्याच्यावरून तुम्हाला मास मिळतं. चला, तर व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर किती काढायचं बघा. त्याच्यावरून फॉर्म्युला कसा तयार झाला बघा. इथपर्यंत आपण आलो होतो.
चला मास काढूया आपण. मास म्हणजे असं असणार आहे. ओके, तर मासची व्हॅल्यू कशी येईल बघा. व्हॅल्यूम कसं काढतो आपण सिलेंडरचं. व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर एरिया आणि हाईट म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूम मिळेल. आकारमान बरोबर काय असणार, क्षेत्रफळ गुणिले उंची, म्हणजे एरिया इंटू एच म्हणजे व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर तुम्हाला मिळेल. आणि डेन्सिटी म्हणजे रो न, म्हणजे तुम्हाला टोटल मास मिळेल. मास बरोबर एच इंटू रो इज इक्वल टू एरिया, हाईट आणि डेन्सिटी, म्हणजे तुम्हाला मिळालं मास. तर हा मासचा फॉर्म्युला आहे. त्या काल्पनिक सिलेंडरचं मास काढायचं आपल्याला, त्यासाठी काय करावं लागतं. मासचा फॉर्म्युला काय, व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर इंटू त्या सिलेंडरमध्ये असणाऱ्या लिक्विडची डेन्सिटी, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी मास मिळेल. येतं लक्षात. तर आपण मास काढलं. जरी मासचा फॉर्म्युला असा आला, म्हणजे एम इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं, एवढं मिळालं. तर ही एम ची व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची आता. टाकली वर फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे काय, ए एच रो इंटू जी डिवायडेड बाय ए. एला ए काय झालं, कॅन्सल. एला ए काय झालं, कॅन्सल. उरलं काय, एच रो जी, म्हणजे पी इज इक्वल टू काय उरलं, एच रो जी असं उरलं. ओके, हे लक्षात ठेवा. The pressure P due to the liquid of the density rho at rest and the depth h below the free surface is a h rho g. Note that the pressure does not depends on the area. Note that the pressure does not depends on the area. प्रेशर एरियावर अवलंबून नाही. ह्याच्यावर कसं काय तुम्ही असं म्हणू शकता. ही नोट किती महत्वाची आहे बघा. नोट दॅट प्रेशर, आता इथे प्रेशर दिसते, ह्या बाजूला कुठे एरिया दिसतोय तुम्हाला, नाही दिसत, म्हणून तुम्ही नोट असं वापरले. नोट दॅट प्रेशर डज नॉट डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ द इमेजिनरी सिलेंडर used to derive the expression. Note that the pressure does not depends on the area of the imaginary cylinder used to the derive the expression. मग आपण आता प्रेशर इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं, एच रो जी. जर समजा प्रेशर इज इक्वल टू इकडे काहीतरी एच रो इथं ए आलं असतं, इथं जे आलं असतं, तर आपण काय म्हणलं असतं, प्रेशर हा एरियावरती अवलंबून आहे. बरोबर आहे का. तसं इथं काय झालेलं नाही. म्हणजे जर ह्या बाजूला इथं काहीतरी ए वगैरे आलं असतं कॅल्क्युलेशनमध्ये ह्याच्यामध्ये, तर प्रेशर हा एरियावरती अवलंबून असा अर्थ झाला असता. इथं ए उरलेलं नाही, त्यामुळे प्रेशर डज नॉट डिपेंड्स ऑन एरिया असं आलं. ओके, तर हे एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, तो आपल्याला उपयोगी पडणार. रिमेंबर दिस म्हणलंय बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काय झालं इथं, रो इज म्हणजे प्रेशर इज इक्वल टू एच रो जी दिले. प्रेशर इज इक्वल टू एच रो जी दिलेलं आहे. आणि बघा आता खाली एक्झाम्पल एक दिलंय. बघा एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, टू डिफरंट लिक्विड्स ऑफ द डेन्सिटी. तुम्हाला दोन वेगवेगळे लिक्विड दिलेले आहेत. म्हणजे एक समजा रॉकेल आहे आणि दुसरं काय समजा वॉटर आहे असं समजा, किंवा एक
दुसरं कुठलं तरी मिल्क आहे आणि एक वॉटर आहे, लिक्विडच आहे. मिल्क आणि तुम्ही समजा दूध आणि पाणी घेतलं, ह्याच्यामध्ये डेन्सिटी कोणाची जास्त असेल सांगा बरं मला कमेंटमध्ये. आपण डेन्सिटी ऋण दाखवतोय, म्हणजे घनता कोणाची जास्त असेल. तर नक्कीच जी काही घनता आहे, डेन्सिटी आहे, ती मिल्कची जास्त असणार आहे दुधाची. दूध आणि पाण्यामध्ये आपण जर तुलना केली तर दूध हे काय असणार, जास्त थोडंसं घट्ट असते कशापेक्षा, पाण्यापेक्षा. म्हणजे त्याची घनता काय आहे, थोडीशी जास्त आहे. तुम्ही मध आणि पाण्याचं उदाहरण घेतलं तर मधाची डेन्सिटी काय आहे, पाण्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे इथं बघा, तो डिफरंट लिक्विड, दोन वेगवेगळे लिक्विड घेतले आपण. पहिली डेन्सिटी समजा ρ1 आहे, दुसऱ्याची काय ρ2 आहे. Exert the same pressure at the certain point, and what will be the ratio of the heights of the respective liquid column. तर तुम्हाला त्यांचा रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलमच्या हाईटचा रेशो आपल्याला विचारलेला. आपल्याकडे तर फॉर्म्युला आत्ताच बघितला आपण. लेट H1 बी द हाईट ऑफ द लिक्विड डेन्सिटी ρ1. समजा जे असं लिक्विड आहे त्याची डेन्सिटी ρ1 आहे, त्याची हाईट H1 आपण समजूया. त्याच्यावर मग प्रेशर काहीतरी एक्झर्ट होईल, लिक्विड प्रेशर डेन्सिटी ρ1. त्यामुळे प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याकडे आत्ताच आहे. मग P1 किती प्रेशर तयार होईल, म्हणजे आपल्याला P1 काढायचं आहे. P1 काढण्यासाठी काय करावं लागेल बघा. बघा आता आपल्याला P1 काढायचा म्हणल्यानंतर काय, प्रेशर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला नाही एच. आताच आपण बघितलं, प्रेशर बरोबर एच रो आणि जी. तर आपल्याकडं डेन्सिटी, म्हणजे ही डेन्सिटी पहिल्या लिक्विडची, त्यामुळे तो ρ1 घेतलं आणि त्याची हाईट H1, म्हणजे त्याचं P1 प्रेशर झालं. पहिल्या लिक्विडसाठी P1 प्रेशर काढून घेतला आपण डायरेक्ट. आणि सिमिलरली दुसऱ्या लिक्विडसाठी आपण P2 जर काढला तर काय येईल, दुसरा प्रेशर काय येईल, त्याची हाईट H2 असेल, त्याची डेन्सिटी ρ2 असेल, आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो जी दिला आहे ती ग्रॅव्हिटी काय सगळीकडे सेमच असणार, त्यामुळे जीला जी हायच राहील. सिमिलरली H2 बी द हाईट ऑफ द लिक्विड ऑफ द डेन्सिटी P2, देन द प्रेशर exerted by the liquid of density P2 is, हा प्रेशर P2 झाला, हा प्रेशर P1 झाला. बोथ लिक्विड exert the same pressure, therefore the right. तुम्ही आपल्याला आणखी काय दिले, exert the same pressure म्हणले बघा, काय म्हणले, दोन्ही लिक्विडमध्ये सेम प्रेशर तयार होते म्हणले, बरोबर. ही पण माहिती आपल्याला दिली ना त्यांनी. आता सेम प्रेशर म्हणजे काय, पहिला प्रेशर तुमचा P1 आहे, दुसरा किती आहे, P2 आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल, P1 इज इक्वल टू P2 घ्यावं लागेल. तर P1 ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहेच, किती आहे ती, ही व्हॅल्यू आहे. P2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहेच, ही व्हॅल्यू आहे. तर ही काय होईल, जीला जी काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथे H1 ρ1 G, H2 ρ2 G. तर जीला जी कॅन्सल होऊन जाईल, फक्त उरेल H1 ρ1 H2 ρ2. हा भाकार करा, H1 डिवायडेड बाय H2 आणि ρ2 डिवायडेड बाय ρ1 असं येऊन जाईल. ओके, म्हणजे ह्याला इकडे पाठवलं, H2 ला इकडे घेतला, ρ1 ला इकडे पाठवलं. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने मिळेल. त्यांच्यातला रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा होता. ओके, ही अल्टरनेटिव्ह मेथड मी दिली आहे तुम्हाला. फॉर गिवन व्हॅल्यू प्रेशर P इज इक्वल टू H रो. अल्टरनेटिव्ह मेथड पण दिलेली आहे. काय सांगितलं आहे बघा इथं, तर सो दॅट हाईट ऑफ द युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स ऑफ द फ्लुइड्स rho. In this case, since the pressure is constant, height is inversely proportional to the density of the liquid. ह्याच्यानं तुम्हाला शिकायला काय मिळालं, तुम्हाला ह्याच्यावर दिसतंय काय बघा, तुम्ही जर बघितलं, ही पहिल्याची हाईट आहे आणि त्याचं डेन्सिटी इथं आहे. म्हणजे हाईट आणि डेन्सिटीमध्ये अशा प्रकारचं रिलेशन आलं. म्हणजे हाईट जास्त असेल तर डेन्सिटी कमी असेल, आणि हाईट कमी असेल तर डेन्सिटी जास्त असेल, म्हणजे असं सांगायचं तुम्हाला. हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड, हे तुम्हाला ह्याच्यामधून शिकायला मिळालं. आता इथे H2चं उदाहरण घ्या, 1/H2 असेल तर इकडं काय, हे ρ2 असं येते. हे पण तुमचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, तुम्ही ह्याच्यावरून सांगू शकता. येतं लक्षात. असं पुढं बघा,
एक्झाम्पल दुसरं दिलेलं आहे या ठिकाणी. स्विमर इज अ स्विमिंग इन द स्विमिंग पूल ॲट अ 6 मीटर बिलो द सरफेस ऑफ द वॉटर. पाण्याच्या खाली एक पोहणारा व्यक्ती काय करतोय, 6 मीटर खाली पोहतोय. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू द वॉटर अबोव. कारण तो पाण्यामध्ये बुडून पोहतोय, त्यामुळे त्याच्या बॉडीवरती काहीतरी प्रेशर तयार झालेलं असते, प्रेशर काढा. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे तुम्हाला 100 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, आणि जी पण तुम्हाला दिलेलं आहे. ओके, काय अडचण नाही. आपल्याला हाईट किती दिली विद्यार्थी मित्रांनो, हाईट आपल्याला दिली आहे 6 मीटर, बरोबर आहे. आपल्याला डेन्सिटी किती दिलेली आहे, रो म्हणजे डेन्सिटी पण दिलेली आहे, जी पण दिलेली आहे, सगळं दिलं ना, काय डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे HPG, प्रेशर इज इक्वल टू प्रेशर इज इक्वल टू हाईट, डेन्सिटी आणि इथं जीची व्हॅल्यू एच रो जी. एचची व्हॅल्यू टाका, डेन्सिटीची व्हॅल्यू टाका आणि जीची व्हॅल्यू टाका, गुणाकार करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळेल, विच इज नियरली 6 times द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर हे ते मला एक दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. असे एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहीत लागतात. तर ॲटमॉस्फेरिकचा प्रेशरचा जो कन्सेप्ट आहे तो आपण पुढील लेक्चरला बघूया. तर या ठिकाणी आपण थांबूया. सगळ्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद. थोड्या वेळाने लेक्चर असलं तर मी ग्रुपवर टाकतो. बायोलॉजीचं लेक्चर घेऊ थोड्या वेळ वाटलं. धन्यवाद, थँक्यू.